या व्हिडिओचा खास पॉईंट हा आहे नॉर्मलायझेशन प्लस स्लॉट बुकिंग. हे भावांनो कसं होतंय काय होतंय हे सगळं भावांनो आजच्या व्हिडिओत बघायचं आहे आपल्याला. वेळ न घालवता भावांनो चालू करूया. स्लॉट बुकिंग डिटेल्स. भावांनो दिल्ली पोलीसची एक्झाम भावांनो झाली 7 जानेवारीपासून स्टार्ट 2026. बुकिंग डेट होती त्याची 6 डिसेंबर 2025. एमटीची एक्झाम भावांनो 4 फेब्रुवारीपासून स्टार्ट व्हायची 2026. आणि स्लॉट बुकिंगची डेट होती त्याची 16 to 25 जानेवारी 2026. भावांनो इथं बघू शकताय जवळपास आपल्याला 15 दिवस अगोदर भावांनो आपल्याला स्लॉट बुकिंगची तारीख किती आहे. त्यामुळे भावांनो काय टेन्शन घ्यायचं नाही. 15 दिवस अगोदर आपल्याला येणार. मॅक्सिमम भावांनो कालावधी असणार जवळपास 9 ते 10 दिवस. 9 ते 10 दिवस एवढं आपल्याला बघायचं. तर भावांनो आपली SSCGD 2025 ही भावांनो मागच्या वेळची तारीख होती 4 फेब्रुवारी 4 फेब्रुवारी टू 25 फेब्रुवारी. मॅक्सिमम आपण 1 महिना लेट धरूया 4 मार्च पर्यंत एक्सपेक्टेड भावांनो. त्याच्या अगोदर भावांनो डेट येईल भावांनो. मार्च धरलं तर भावांनो 15 दिवस अगोदर म्हणजे जवळपास आपल्याला 20 फेब्रुवारीच्या आसपास भावांनो आपल्याला स्लॉट बुकिंगची तारीख येणार. 20 फेब्रुवारी एक्सपेक्टेड डेट भावांनो 20 फेब्रुवारी. हा झाला भावांनो डेटचा विषय. याच्यानंतर भावांनो आपण बघूया जवळपास आपल्याला जवळपास SSCGD 2025 एक्झाम किती दिवस चाललेली ते सांगतो. 4 फेब्रुवारी टू 25 फेब्रुवारी. हे जवळपास 4 आठवडे जरा 4 वीक. फर्स्ट वीक भावांनो, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक. भावांनो जे पण नवीन आहेत की सांगायला सगळे की फर्स्ट म्हणजे पहिल्या आठवड्यात केले की म्हणजे जास्त नॉर्मलायझेशन मिळतंय, शेवटच्या आठवड्यात केले तर कमी नॉर्मलायझेशन मिळतंय. तर भावांनो नॉर्मलायझेशनचा विषय भावांनो वेगळाच आहे. कारण काय भावांनो इथं कुठला पेपर इझी प्लस हार्ड हे काय कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे भावांनो जेवढं पण होईल तेवढा भावांनो सगळ्यात अगोदर बुक करायचा प्रयत्न करा. म्हणजे समजा आता 20 फेब्रुवारीच्या आपण 20 फेब्रुवारीच्या आसपास आपण आली समजा तर 20-21 या 2 दिवसातच भावांनो बुक करायच्या. माप दिवस असतात भावांनो 27-28 पर्यंत असेल तर भावांनो ह्या 2 दिवसातच बुक करा. आणि मॅक्सिमम भावांनो शेवट आणि ह्या 3 आणि 4 वीक मध्ये भावांनो 3रा आणि 4था आपल्याला कळेल आपल्याला तारीख आल्यावर की किती आठवड्याचा. तर भावांनो मॅक्सिमम शेवटला भावांनो बुक करा. शेवटचा पहिला कसा होणार, पहिला काय आपल्याला माहिती आहे हार्ड असतोय. कोण पहिला करणार नाही आपल्याला पण माहिती आहे. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम शेवटला भावांनो ट्राय करा. होतोय का बघा. झाला विषय नॉर्मलायझेशनचा विषय मी सांगतो तुम्हाला कसा असतोय. आता बघा हार्ड आणि इझी. नॉर्मल भावांनो मी हार्डला मला पडल्या समजा आता 90 आणि इझीला पडल्यात 120. तर भावा हार्डला मला नॉर्मलायझेशन मिळणार जवळपास 12 मार्कात 12/15 मॅक्सिमम धरा. आणि इझीचं 120 म्हणजे मॅक्सिमम तुमचा मार्क कट होणार 4 ते 5 मॅक्सिमम. तर बघा इथं जरा 15 धरूया आपण. 90 + 15 105 मार्क झाले. आणि 120 मधला 5 काढा 115. डिफरन्स कितीचा राहिला तुम्ही बघू शकता 10 मार्काचा. आणि तुम्हाला माहिती आहे 1 मार्क म्हणजे 1000 पोरं. ती बी RWO सांगितले. ऑल इंडिया भावांनो किती पोरं असते तुम्ही अंदाज लावू शकताय 10 मार्काचा. त्यामुळे मॅक्सिमम भावांनो
इझी जेवढी येईल तुम्हाला शिफ्ट तेवढं भावनं चांगलं आहे. त्यामुळे भावनो फर्स्ट आठवड्यात भावनो माझं मत आहे पर्सनल पहिल्या आठवड्यात कुणी बुक करू नये. मॅक्सिमम तिसरा चौथा हे भावनो चांगला आहे. दुसरा पण चांगला आहे पण एवढा नाही, कारण पहिल्या आठवड्यात जे होतंय ते भावनो दुसऱ्या आठवड्यात भावनो कळते आपल्याला काय काय होते. त्यामुळे भावनो दुसरा आठवडा पण चांगला आहे, पण मॅक्सिमम भावनो 3 आणि 4 शेवटच्या आठवड्यात, कारण जवळपास ह्या आठवड्याचे पेपर भावनो इझी असतात. कोणती बी 2024 काढा 2025 काढा तर भावानो ह्या आठवड्यांचा पेपर इझी असतात, तुम्ही बघू शकता. आणि पेपरचं मार्क भावानो बघू शकता तुम्ही ह्या शिफ्टचं किती जातं आणि पहिल्या शिफ्टचं किती जातं. 2025चं सोडून बघा, पहिल्याला मार्क असतील मला 90, 95 आणि आता शेवटपासून ज्यांनी चालू केले त्यांचे भावानो 120, 115 असे मार्क आहेत. त्यामुळे भावानो डिफरन्स बघू शकताय आपण. जवळपास आपल्याला 10 मार्क आहेत, म्हणजे जवळपास आपल्या पुढे भावानो 10,000 पोरं जाणार आहेत. त्यामुळे मॅक्सिमम भावानो शेवट बुक करा, हे माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे भावानो एवढं काय घाबरायचं नाही की माझा पहिला पेपर आला म्हणून होणार नाही. तर भावानो पहिला आला तर मारण्याचा प्रयत्न करा भावानो, 100 ते 110+ भावानो मारण्याचा प्रयत्न करा. आणि हा झाला भावानो नॉर्मलायझेशनचा विषय. भावानो सगळेजण सांगायला की पहिल्या आठवड्यात नॉर्मलायझेशन जास्त मिळते, जास्त मिळून काय फायदा नाही भावानो. जर जास्त मिळाले तर भावानो किती मार्काचे मिळणार, 15 मार्काचे. पण इथं जर भावानो अगोदरच आपल्याला 90 पडल्यात हार्ड म्हटल्यावर, 90 आणि 15 झाले किती 105. त्यामुळे भावानो मॅक्सिमम माझं असं पर्सनल मत आहे की तुम्हाला इझी जेवढे येईल इझी तेवढं, कारण हार्ड शिफ्ट येऊन काय फायदा नाही भावानो. नॉर्मलायझेशनचा काय घंटा फरक पडत नाही, कारण बघा आपल्याला माहिती आहे 105 आणि 115 10 मार्काचा डिफरन्स पडणारच आहे. त्यामुळे भावानो मॅक्सिमम इझी जेवढी शिफ्ट भावानो ह्या आठवड्यात इझी गावेल तेवढी भावानो चांगली आहे. एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानो विसरू नका. जय हिंद.